तर फायनली या थंडीमध्ये मी आंघोळ करून आलेली आहे. म्हणजे अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी आंघोळ करणं म्हणजे 6 वाजता तरी माझी आंघोळ होते. खूपच कठीण आणि मोठं काम मला वाटतं. आणि एकतर आपलं घर साईडला आहे ना, खूप जास्त हवा येते इथं. तरी पण आता थंडी असो गरमी असो वेळेत तरी सगळी कामं आवरायची आहेत. तर झालेले आंघोळ वगैरे आणि केस न झटकायच्या निमित्तानंच थोडंसं मी बाहेर थांबते. हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. तर सगळ्यांना शुभ गुरुवार. तारीख आहे 11 डिसेंबर. तर माझी सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहेत. पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी साफसफाईची कामं झाली. अंगणाची साफसफाई झालेली आहे, रांगोळी काढून झालेलं आहे. तर टोटली सगळी कामं आवरून आंघोळ करून मी आलेली आहे किचनमध्ये. आणि अगोदर चहा बनवूया. थंडी खूप जास्त आहे, चहा पिल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर चहा घेते आणि मग जी रोजचा स्वयंपाक आहे ते करणार आहे. आणि आज देवाऱ्याची डीप क्लिनिंग करणार आहे. जसं आपण दररोज म्हणतो ना की आज करू होतच नाही. कुठलं तरी एक दिवस मी नेमून ठेवत असते. जसं की अगोदरपासून मी गुरुवारी देवाची डीप क्लिनिंग करत असते. आजच्या दिवशी ना कसलं निमित्त ना कसलं काही मी सांगते. आज मला ते करायचंच आहे, मनात निश्चयच असतो माझ्या. तर चला आता अगोदर मी पाणी भरून आणि लक्ष्मीमातेचं पूजन पण मला सकाळीच करायचं आहे. म्हणजे आता इव्हनिंगला कसं आहे धावपळ खूप जास्त होते, कारण शैवांच्या मंदिरात प्रसाद द्यायचा असते, यांचावरून द्यायचं असतं, परत रात्रीचा स्वयंपाक असतो, खूप धावपळ होते. म्हणून यावेळी मी निवांत मी पूजा करणार आहे. मी अगोदरच्या गुरुवारी असंच म्हणलेलं होतं, पण त्या गुरुवारी तर वेगळाच गोंधळ झाला. आम्ही सगळी पूजा मांडली, तितक्यात बाबांचा फोन आला. परत मी दवाखान्यात धावपळीने गेले आणि आल्यानंतर आंघोळ करून पूजा करायला मला इव्हनिंगचे 5 वाजलेले होते. म्हणजे देवाच्या इच्छा पुढे ना आपलं काहीच नाही. आपण कितीही विचार करू फायनल तर तेच घडतं की जे देवाच्या मनात असतं. तर चला आता विचार करते की आताच पूजा करायची, म्हणजे देवाची डीप क्लिनिंग करणं, देवपूजा करणं यामध्ये मला आरामात 2 तास तरी जातात. म्हणजे आरामात 10-11 तरी वाजणार आहेत. आणि परत स्वयंपाक पण असतो, सगळ्यांचा आवरायचं पण असतं. दिनेश पण कॉलेजला जाणार आहे, त्याचा आवरून द्यायचा असेल. तर या तर मग सगळेजण गरमागरम डिकाशन चहा घ्यायला. चहा घेऊन मी पटकन आलेले आहे बेडरूममध्ये. आणि अगोदर मी केस विंचरून घेते, नंतर वेळ भेटणार नाही, कारण आज खूपच जास्त कामं आहेत. म्हणजे देवाऱ्याची डीप क्लिनिंग करणं यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि तसं तर एक 15 दिवसाचा गॅप झालेला आहे, त्यामुळे ना खूपच धूळ वाटत आहे. मार्बलचा देवारा कसा होतो ना, थोडंसं एक 10-12 दिवसाचा गॅप झाला ना एकदम काळपट दिसायला लागतं ते. त्या अगोदर मी रात्रीचं दूध काढलेलं आहे. 6 एका वेगळ्या तांब्यात काढली, म्हणजे ते पण तांब्यात अर्धा आलेला आहे. आणि जे दूध होतं रात्रीचं गरम करून दिनेशला दिलेलं आहे पिण्यासाठी, कारण ताजं दूध तरी आणखीन आलेलं नाही आहे. आणि इकडे मी आता संग स्वयंपाकाची तयारी करत आहे. म्हणजे वरण भात हे अगोदर बनणार, मग त्यानंतर जी ही कामं आहेत ती मी करून घेणार आहे. तिकडे वरणाची पूर्ण तयारी झाली. कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलं, कांदा, कोथिंबीर हे सगळं टाकलं, परतून घेतल्यानंतर सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर आणि बाकीचे सगळे मसाले तरी मी डाळीमध्ये टाकून घाटून घेतलेले आहेत. तर इकडं मस्त असं वरण बनलेलं आहे, भात पण बनलं. तर हे सगळं सामान जिथल्या तिथं जागे ठेवून देते, म्हणजे किचनवरती जास्त पसारा झालेला. तर आता देवाऱ्याची डीप क्लिनिंग करू, त्या अगोदर पूर्ण देवारा रिकामा करून घेते. तर अगोदर मी हळदी कुंकू लावलेले आहे. तुम्ही म्हणतही असतात ताई हळदी कुंकू लावून देवपूजा करत जा, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगोदर हळदी कुंकू लावायचं, पण कधी लावते कधी कामाच्या याच्यामध्ये राहून जातं. तर आज अगोदर मी हळदी कुंकू लावलेलं आहे. आणि इकडे सगळे देव उचलून किचन काउंटर ठेवलेले आहेत, म्हणजे देवाची भांडे सगळं काढलेलं आहे. आणि इकडं वरणाला उकळी आली तोपर्यंत दूध पण आलं, दूध गरम करायला ठेवलं. म्हणजे संग दोन्ही कामं होत आहेत, किचनची पण आणि इकडे देवाची डीप क्लिनिंग करायची तयारी होत आहे. तर साईबाबांची मूर्ती, कळशाचा तांब्या, देव सगळे मी किचन काउंटर ठेवलेले आहेत. आणि उतरंडीचे तांबेही सगळे मी काढून ठेवले. देवारा पूर्णपणे रिकामा केला. वरती एक जी माळ ठेवलेली ती फुलाची ती पण काढली. आणि देवारा अगोदर मी सुक्या कपड्यानं व्यवस्थित पुसून घेतला, म्हणजे खूप धूळ झालेले आहे आणि खूप असं डाग पण झालेले आहेत, म्हणजे हळदी कुंकाचे किंवा आपण दिवाधूप जास्त प्रमाणात लावतो ना, त्यामुळे ते पण डाग जास्त झालेत. बघू शकता एकदम काळपट झालेलं आहे मार्बलचं मंदिर. आणि या कामामध्ये थोडासा वेळ काढून मी चहा पण घेतला, म्हणजे ताजं दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनतो, चहा पिल्यानं फ्रेश वाटतं. तर चहा पिऊन आता परत मी कामाला लागलेले आहे. तर अगोदर कोरड्या कपड्यानं पूर्ण देवारा पुसून घेतला, त्यानंतर मी पूर्णपणे लिक्विड टाकलेलं आहे. जे लिक्विड तुमच्याकडे आहे ते टाकू शकता. मी इथं भांडे क्लीनर घेतलेलं आहे, छान आहे, चिकटपणा पूर्ण जातो. त्या अगोदर पूर्ण देवाऱ्यावरती टाकलं, थोडंसं पाणी टाकलं आणि एक 5-10 मिनिट मी ठेवलेली होते. आता हे छान भिजलेलं आहे आणि सगळे डाग व्यवस्थित निघतील. तर आता मी थोडंसं पाणी टाकून इकडे छान घासणीनं घासून घेतलेले, बघू शकता सगळे डाग छान जात आहेत आणि एकदम
स्वच्छ होत आहे मार्बल. म्हणजे हे जे लिक्विड आहे ना भांड्याचं खूप छान आहे, चिकटपणा पूर्ण जातो. नाहीतरी हार्पिक वगैरे मी अगोदर टाकायची, पण आता सगळ्यापेक्षा चांगलं मला हेच वाटत आहे. भांडे क्लीन करायचं लिक्विड खूप छान आहे. तेच टाकलेले पूर्ण देवाऱ्यावरती आणि थोडंसं पाणी टाकून मी पूर्ण देवारा घासून आणखीन एक थोडा वेळ ठेवलेला आहे. नंतर मी एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलं, त्यामध्ये एक कपडा घेतला कॉटनचा, ती व्यवस्थित भिजवून घेतला आणि स्वच्छ पुसून घेत आहे. कारण आपण आता असं पाणी टाकलं तर पाणी इथं साचणार आहे, म्हणून मी कपड्यानं व्यवस्थित पुसत आहे. म्हणजे पाण्यामध्ये बुडवून स्वच्छ पिळून घेत आहे आणि मग पुसत आहे. बघू शकता एकदम स्वच्छ, एकदम चकाचक देवारा झालेला आहे. आता पायऱ्या इथे छोटी छोटी डिझाईन बनलेली आहे, तिथं खूप जास्त घाण असतं, म्हणजे तिथंच धूळ असते खूप. तर मी छोटं ब्रश घेऊन छान घासला आणि मग पुसून घेतलेलं आहे. तर इकडं सगळंच पुसून झालं. जे खाली टाईल्स आहेत ते पण मी स्वच्छ पुसून घेतलेले. तर बघू शकता मार्बलचं देवारा स्वच्छ झालेलं आहे, छान चमकत आहे. असं वाटत आहे आजच नवीन आलेलं आहे. आता नंबर आहे पितळ तांब्याच्या भांड्यांचा. तर यांना क्लीन करण्यासाठी मी इकडे घेतलेला आहे भैया पावडर आणि यानं मी हे तांबे सगळे घासून घेत आहे. बघू शकता माझ्या हाताची काय अवस्था झालेली आहे. आणि मला केमिकल सहन पण होत नाही, हात खूप लवकर खराब होतात. पण आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं, कारण पितळ तांब्याचे भांडी जे आहेत ना असंच ठेवलं तर छान वाटत नाही. त्यांना पितांबरी किंवा भैया पावडरनंच क्लीन करायचं असतं, तेव्हा छान चमक येते. म्हणजे लिंबू चिंच हे पण घेतलं जातं, पण त्यानं खूप लवकर खराब होतात, परत खूप भयानक डाग पडतात. म्हणून मी भैया पावडर किंवा पितांबरीच घेत असते. तर इकडे भैया पावडर लावून मी छान घासून स्वच्छ धुवलेले आहेत उतरंडीचे तांबे. आणि कळशाच्या तांब्यातलं पाणी मी अगोदर झाडांना किंवा तुळशीला आपल्याला ओतायचं आहे. तर इकडे झाडांना मी सगळं पाणी ओतून एक कळशाचा तांब्या रिकामा करून घेतला आणि याला पण भैया पावडर लावून मी छान क्लीन करून घेतलं, धुवून घेतलं आणि सगळे तांबे खाली ठेवलेले आहेत. म्हणजे थोडा वेळ ठेवलं, म्हणजे पाणी थोडंसं हडकल्यानंतर कॉटनच्या कपड्याने संग पुसायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही, तर पाण्याचे डाग पडतात. फक्त 1-2 मिनिट ठेवलं, तोपर्यंत मी इकडे आरतीची ताट पण क्लीन करून घेत आहे. पंचपाळमधलं कुंकू काढलं, कारण त्यामध्ये ना खूप जास्त पाणी पडलेलं होतं, ते घट्ट झालेलं होतं. म्हणून पूर्णपणे कुंकू प्लेटात काढलं, जे होतं त्यामध्ये तांदूळ हळद सगळंच आणि पाणी भरून ठेवले. म्हणजे थोडा वेळ ते भिजत राहील, कारण पाणी पडल्यामुळे ना खूप असं झालेलं आहे. आणि इकडं आरतीचं ताट मी क्लीन करून घेतलं. म्हणजे भैया पावडर लावून समया, आरत्या आणि कापूर लावायचं जे हे आहेत ना पितळ तांब्याचे सगळेच भांडे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि सगळं खाली ठेवलं. आणि देवासाठी पाणी मी भरून ठेवलेलं हंड्यात, तेच पाणी घेतलं. आणि अगोदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी, नंदी भगवान यांना स्नान घातलेलं आहे, कारण हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत आणि या देवामध्ये मी मिक्स करत नाही. अगोदर यांना स्नान घातलं आणि तोपर्यंत देवारा पण छान हडकलेला आहे. तर देवाऱ्यामध्ये मी नवीन आसन अंतरलेलं आहे. म्हणजे नवीन काय धुवलेलेच आहेत हे आसन खूप सारे आहेत. म्हणजे एकच मोठं आणलेलं होतं, त्यामध्येच मी 3-4 आसन बनवलेले आहेत. म्हणजे एक आपण काढून घेतलं धुवायला, तर दुसरं मी तिथं अंतरत असते आणि छान आहे. त्याच्यावरची डिझाईन मला खूप आवडते, कलर पण खूप छान आहे. तर हे आसन मी अंतरलेलं आहे. आणि परडी मी अगोदर धुवली आणि पूजा करून मी वरच्या साईडला ठेवलेली आहे. आणि हे उतरणीचे तांबे, कळशाचा तांब्या आणि आरतीचं ताट, समया हे सगळं मी कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, कारण आणखीन थोडा वेळ ठेवलं तर पाण्याचे डाग पडतात त्यावरती. इकडे बघू शकता एकदम छान चमक आलेले, एकदम सोन्यासारखे दिसत आहेत. तर अगोदर मी उतरंड लावून घेतली. तुम्ही विचारता की यामध्ये काय ठेवतात, एका उतरंड रिकामीच लावता. तर जे खालच्या साईडचे तांबे आहेत ना 2, त्यामध्ये तांदूळ किंवा डाळ भरून ठेवायचं आणि मग लावायचं आहे. म्हणजे सगळ्या तांब्यात मी काही भरलेले नाही, फक्त 2 तांब्यामध्ये खालचे असतात ना बुडाचे, त्यामध्ये भरलेलं आहे. उतरंड लावून घेतली, कळशाचा तांब्या भरून ठेवला. आणि आता हे जे माळा आहेत ना, म्हणजे देवाच्या माळा आहेत, रुद्राक्षाची माळा आहे, फुलाच्या माळा आहेत, या सगळ्या माळा मी इकडं जे भांड्याचं लिक्विड आहे तेच घेतलेलं आहे, पाणी घातलं आणि यामध्ये मी व्यवस्थित घासून सगळे धुलेले आहेत. म्हणजे देवाचे कपडे असो, फुलमाळा असो, सगळं मी स्वच्छ केलं आणि बाहेर उन्हाला नेऊन घालून आलेले आहे. म्हणजे हडकत राहतील तोपर्यंत साईबाबांच्या मूर्तीचा मी अभिषेक करून घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करते तीर्थानं. अगोदर तीर्थानं केलं, नंतर पाण्यानं केलं आणि कॉटनच्या कपड्यानं पाणी पुसून घेतलं आणि साईबाबांची मूर्ती मी देवाऱ्यात स्थापित केलेली आहे. आणि साईबाबांचे ड्रेस खूप सारे आहेत, पण जे मी अगोदरची होती ती धुवलेली आहे आणि उन्हाला ठेवलेली आहे. जोपर्यंत की मी देवांना इकडे पितांबरी लावून छान घासून स्नान घालते, तोपर्यंत फुलमाळा परत जे पोशाख वगैरे आहे ते सगळे हडकले जातील. तर इकडे मी ब्रश घेतलेले छोटंसं, म्हणजे देवांच्या मूर्त्यांना छान भैया पावडर लावून मी घासून स्नान घातलेलं आहे. म्हणजे खूप छोटी छोटी डिझाईन बनलेली असते ना, मग आपण हातानं जर क्लीन केलं तर काय होतं, त्या डिझाईनमध्ये खूप जास्त ते जाऊन बसतं. म्हणून मी ब्रशनं छान असं स्वच्छ केलेलं आहे, स्नान घातलं आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे. आणि आता हळदी कुंकू लावून घेऊ. तर हळदी कुंकू चंदन मी अगोदर लावते आणि मग देवाची स्थापना करते, कारण आपण स्थापना केल्यानंतर
जर लावायला गेलं तर व्यवस्थित येत नाही आहे ते, कारण मूर्त्या पडतात. एक मूर्ती पडली की मग सगळ्याच पडतात. म्हणून मी अगोदर हळदी कुंकू लावून इथं देवाची स्थापना केलेली आहे. तर आता फुलं घेऊन येऊया अगोदर. आणि इकडे अन्नपूर्णा आणि कासव भगवान मी तांदळात ठेवले. कळशाच्या तांब्यालाही हळदी कुंकू चंदन वाहून घेतलं. कळश स्थापना केलेली आहे. मंगळसूत्र घातलं आणि जे फुलमाळा वगैरे धुलेल्या होत्या ते पण हडकलेले ते घेऊन आले आणि इकडे देवांना मी वाहिलेलं आहे. साईबाबांना पोशाख घातले आणि फुलमाळा जे धुलेले होते, फुलमाळा, रुद्राक्षाची माळ, फेटा, हे सगळं मी आज धुलेलं होतं. सगळं मी इकडे साईबाबांना घातलेलं आहे. फुलं वाहिलेली आहेत, पण आज ना खूप लेट झाला मला, त्यामुळे एकही झाडाला फुल नव्हतं. सदाफुलीच मी सगळी घेऊन आलेली आहे, कारण स्वास्तिकचंही फुल नाही आहे ना दुसरं कोणचं फुल मला भेटलेलं आहे. थोडेफार झेंडूची फुलं मी आणायला लावलेली होती दिनेशला, तर काल घेऊन आलेलं आहे. तेच मी इकडे ताटलीत काढून ठेवले, म्हणजे आज गुरुवार आहे. तर लक्ष्मी मातेचं पूजन करण्यासाठी लाल फुलं गुलाबाची आणि थोडीशी झेंडूची आणलेलं आहे, तर ते ठेवलेले आहे. तर देवपूजा झाली, रांगोळी काढून झालं. तर हाच होता आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लक्ष्मी मातेचं पूजन कसं केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा.